छत्रपती शिवरायांबरोबर अनेक शूरवीर मावळे स्वराज्यासाठी लढले. कित्येक वेळा या मावळ्यांनी स्वतःचे बलिदान देऊन स्वराज्यप्रती आपली निष्ठा दाखवली. स्वराज्याच्या सर्व साहसी वीरांचा पराक्रम पाहत असताना इतिहास आपल्याला एका अशाच पराक्रमी वीराची आठवण करून देतो. सन 1635 पासून ते 1680 पर्यंत, म्हणजेच महाराजांच्या बालपणापासून ते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असणारा स्वामिनिष्ठ मावळा. स्वराज्य का निर्माण करावं ही समज आल्यापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांच्या आदेशानुसार स्वराज्याची सेवा करणाऱ्या मावळ्यांमध्ये एक नाव आपल्याला आवर्जून घ्यावे लागते. ते म्हणजे शूर शिलेदार येसाजी कंक यांचे. आज आपण व्हिडिओमध्ये पराक्रमी वीर येसाजी कंकांचा थोडक्यात इतिहास पाहणार आहोत. येसाजी कंक यांचा जन्म 1626 साली राजगड जवळील भुतोंडे या ठिकाणी झाला. शिवरायांच्या बालपणापासून येसाजी कंक त्यांच्या सोबत होते. येसाजी कंक म्हणजे महाराजांचे अगदी जवळचे बालमित्र. लहान वयातच येसाजींनी शिवरायांसोबत युद्धकलेचे प्रशिक्षण पूर्ण केले. 1645 साली रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेताना देखील येसाजी कंक शिवरायांसोबत उपस्थित होते. पुढे 1650 साली येसाजी कंक यांची स्वराज्य निष्ठा पाहून त्यांना हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख पद बहाल केले. येसाजी कंक पायदळाचे पहिले सरनोबत झाले. पुढे प्रतापगडाच्या युद्धात शिवरायांनी येसाजींना आणि त्यांचे धाकटे बंधू कोंडाजी कंक यांना अंगरक्षक म्हणून सोबत घेतले. तेव्हा अफजल खान वधानंतर प्रतापगडाच्या पायथ्याशी येसाजी कंक यांनी सरसेनापती नेताजी पालकर यांच्यासोबत मोठा पराक्रम गाजवला. या लढाईत महाराजांचे पायदळ हे येसाजी कंक यांच्या नेतृत्वाखाली लढले. पुढे या युद्धात प्रत्येकाने आपली चोख कामगिरी बजावली आणि खानाच्या सैन्याचा धुव्वा उडवला. पुढे 1661 साली उंबरखिंडीत महाराजांसोबत कारतलब खानाविरुद्ध त्यांनी पराक्रम गाजवला. 1662 साली नामदार खान याचा छत्रपती शिवरायांनी मिऱ्याच्या डोंगरावर म्हणजेच तळ कोकणातील मेरगडावर दारुण पराभव केला. तेव्हा येसाजी कंक हे राजांसोबत होते. येसाजी कंक यांच्या धाकाने नामदार खानाची फौज मेरगडावरून उड्या टाकून जीव देऊ लागली. 1663 साली लाल महालात छापा टाकताना शिवरायांनी येसाजी कंक यांना बरोबर घेतले होते. येसाजी कंक आणि इतर मावळ्यांनी लाल महालात शत्रूंची खूप लांडगेतोड केली. सुरत लुटीत येसाजी कंक शिवरायांसोबत सुरतेत गेले होते. तिथे येसाजी कंक यांनी घरंदाज सावकारांचे वाडेच्या वाडे जप्त करून टाकले आणि मोठी संपत्ती मिळवली. 1666 साली महाराज आग्रा भेटीला जाणार होते. तेव्हा त्यांनी अंगरक्षक म्हणून येसाजी कंक यांना सोबत आग्र्याला नेले. नंतर पुढे आग्र्याहून सर्वांची सुटका झाली. 1668 पासून प्रत्येक मोहिमेत येसाजी हे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या सोबत असायचे. 1672 साली सालदेर किल्ल्याच्या लढाईत येसाजी कंक हे प्रतापराव व सूर्याजी काकडे यांच्या खांद्याला खांदा लावून लढले व साल्हेरवर भगवा फडकवला. 1674 साली छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यात येसाजी कंक उपस्थित होते. 1675 साली येसाजी कंक आणि इतर मावळ्यांनी मिळून गोव्यातील फोंडा किल्ला स्वराज्यात आणला. पोर्तुगीजांचा दारुण पराभव केला म्हणून छत्रपती शिवरायांनी त्यांना फोंड्याचे किल्लेदार बनवले. 1676 साली दक्षिण दिग्विजय मोहिमेला जाताना महाराजांनी येसाजी कंकांना सुद्धा बरोबर घेतले होते. तेव्हा गोवळकोंडा येथे महाराजांच्या इच्छेखातर येसाजी कंक यांनी कुतुबशहाच्या मदमस्त पिसाळलेल्या बेदुंद हत्तीचा पराभव केला. महाराष्ट्राच्या हत्तीने गोवळकोंड्यातील हत्तीला रणांगणात लोळवले. 1680 साली शिवरायांच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांचा पाठिंबा शंभूराजे यांना दिला. 1681 साली छत्रपती शंभूराजे यांच्या राज्याभिषेक सोहळ्यात येसाजी कंक उपस्थित होते. तेव्हा त्यांचा खूप मान सन्मान झाला. तेव्हा येसाजी कंक यांची वाढते वय व त्यांच्यावर आधीच छत्रपती शिवरायांनी दिलेली फोंडा किल्ल्याची जबाबदारी पाहून शंभूराजे यांनी सरदार पिलाजीराव गोळे यांना स्वराज्याचे पायदळ प्रमुख पद दिले. जवळजवळ 30 वर्षे येसाजी कंक यांनी पायदळाच्या सरनोबत पदावर काम केले होते. 1683 साली जवळजवळ 2 महिने किल्लेदार येसाजी कंक यांनी फोंडा किल्ला पोर्तुगीजांविरुद्ध लढवत ठेवला व शेवटी किल्ला अजिंक्यच राहिला. फोंड्यावर पोर्तुगीजांचा धक्कादायक पराभव येसाजी कंक यांनी केला व फोंड्याचे रक्षण केले. या लढाईत त्यांचे पुत्र गडकरी कृष्णाजी कंक मारले गेले. स्वतःचा एकुलता एक पुत्र गमावला तरी त्याचं दुःख करत न बसता येसाजी कंक शेवटपर्यंत पोर्तुगीजांची लढत राहिले. 1685 साली गोवा प्रांत हिंदवी स्वराज्यात आणण्यास येसाजी कंक यांनी शंभूराजे यांना फार मोठी मदत केली.
येसाजी कंक यांच्या मदतीने शंभूराजे यांनी गोवा, म्हापसा, वालपोर असे एकामागून एक गड जिंकून आणि पोर्तुगीजांची भयानक कत्तल केली. गोवा प्रांत हिंदवी स्वराज्यात आणला. त्यानंतर काही दिवसांनी शंभूराजे येसाजी कंक यांच्या भुतंडी येथील घरी गेले. त्यांचं सांत्वन केले व त्यांना गोव्याचे सुभेदार बनवले. 1687 साली येसाजी कंक यांची 61 वर्ष इतके झाले होते. त्यांची दगदग होऊ नये म्हणून शंभूराजे यांनी त्यांची गोव्याची सुभेदारी काढून त्यांची रायगडाच्या तटसरनोबतपदी निवड केली. 1689 साली छत्रपती शंभूराजांनी तुळापूर येथे बलिदान दिले. तेव्हा राजाराम राजे यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. तेव्हा देखील येसाजी कंक हे रायगडावर उपस्थित होते. मात्र हा काळ फार बिकट होता. जुल्फिकार खान याने रायगडाला भक्कम वेढा घातला. जवळजवळ 7-8 महिने येसाजी कंक यांनी राजधानी रायगड लढवत ठेवली. नंतर 1690 जुल्फिकार खानाने फितुरीने रायगड किल्ला जिंकला. शंभूपुत्र शाहूराजे महाराणी येसूबाई या औरंगजेबाच्या कैदेत गेले. यानंतर पुढे कुठे येसाजी कंकांचा उल्लेख सापडत नाही. पण असे म्हणतात 1690 नंतर 26 वर्ष सरनोबत येसाजी कंक हे जिवंत होते. 1690ला त्यांचे वय 64 वर्ष इतके झाले होते.